नमस्कार. मी शामराव सुतार पनवेल बोलतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. माणसानं नेहमी सुखी राहायचं असेल तर त्याचं मन निर्मळ स्वच्छंदी राहायला हवं. पण दिवसेंदिवस वाढत जाणारा ताणतणाव दिवसेंदिवस वाढत जाणार ताणतणाव यातून आपलं बोलणं चालणं हसणं खेळणं वाहत्या झरासारखं राहणं निसर्गाचा आनंद घेत सर्वांबरोबर दिलखुलास मन मोकळं राहावं. त्यातून जे आंतरिक समाधान मिळतं ते अवर्णनीय आहे. ते जाणवेल सर्वांना. यावर माझ्या रंगनाथ्यांचे या कविता संग्रहातील कविता दिलखुलास जीवन सादर करीत आहे. माणसानं नेहमी कसं निर्मळ स्वच्छंदी राहावं. माणसानं नेहमी कसं स्वच्छंद राहावं. मनात किंतु न ठेवता वाहत्या झऱ्यासारखं असावं. झरा वाहताना मिसळतात अनेक प्रकारचे कचरे. आणि माती गढूळ होतं पाणी. पण पाणी ते संत झालं की माती कचरा जाऊन बसतो तळाशी. होते नितळ स्वच्छ पाणी. म्हणून जीवन जगावं हसत खेळत मस्त मजेत खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखं वाहत राहावं मनसोक्त. कधी कड्यावरून कोसळणाऱ्या पाण्याचे तुषार उंच उडतात. पण ते वाऱ्याच्या झोताने भिरभिरत पुन्हा नदी नाल्यात समरस होऊन वाहत राहतात चितपर्यंत समुद्रात मिळेपर्यंत. पुन्हा नदी नाल्यात समरस होऊन वाहत राहतात चितपर्यंत समुद्रात मिळेपर्यंत. म्हणूनच माणसाने जीवन जगावं हसत खेळत मस्त मजेत सर्वांशी समरस होऊन दिलखुलास जीवनाच्या अंतापर्यंत. माझ्या कवितेचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रपरिवार व नातेवाईकास शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.